नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे। मित्रांनो, आता पैसे वाटप सुरू झालेले आहे। विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, दिव्यांग बांधव असतील, अशा सर्वांना पैसे खात्यात पडायला सुरुवात झालेली आहे। अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। सर्व विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव यांच्यासाठी मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। कारण की अनेक दिवसापासून पेन्शनच्या प्रतीक्षेत होते, पैशांच्या प्रतीक्षेत होते। आता त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक बांधवांनी आपल्याला कमेंट करून सांगितलेले आहे आणि आपण स्वतः त्या ठिकाणी चौकशी केलेली आहे। सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे। तर मित्रांनो, आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधव सोडून ज्या बांधवांचे पैसे 1,500 रुपयाप्रमाणे जमा होत आहे ते मे महिन्याची पेन्शन आहे आणि दिव्यांग बांधवांना पैसे जमा होत आहे ते मागील 2 महिन्याचे, एप्रिल आणि मे महिन्याचे असे मिळून 5,000 रुपये दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे। ज्या दिव्यांग बांधवांचे मागील पैसे बाकी होते त्या दिव्यांग बांधवांना हे पैसे या ठिकाणी आता मिळत आहे। सर्व दिव्यांग बांधवांना हे पैसे मिळत नाही, कारण की त्यांचा जून महिन्याचा पेन्शनचा GR आत्ताच आलेला आहे आणि त्यांना सुद्धा सोमवारपासून हे पैसे मिळणार आहे। परंतु आता सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्ती आणि मागील बाकी असलेले, थकीत असलेले एप्रिल मेचे पैसे दिव्यांग बांधवांचे असे पैसे या ठिकाणी वाटप सुरू झालेले आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। तुम्हाला पैसे जमा झाले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। या ठिकाणी अनेक बांधवांनी मेसेज केलेले आहे। तुळजापूरमध्ये, तसेच सोलापूर, बीड, नांदेड, सर्वच जवळपास राज्यामध्ये सर्वच ठिकाणी हे पैसे वाटप सुरू झालेले आहे। तुम्हाला पैसे जमा झाले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे मिळालेले आहे। लगेच तुम्ही तुमचा मेसेज करा, चेक करा आणि जमा झाले असेल तर आपल्या कमेंटमध्ये टाक, त्यांना सुद्धा त्यांचे पैसे चेक करता येईल। तर अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।